अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता ना 8 वाजले सकाळचे. माझं आवडलेलं आहे, मम्मी ना कामावरती येतं आणि ब्राईड ती एंगेजमेंटचा मेकअप आहे. तर तिचा पहिला लुक आहे ना पार्लरमध्ये करायचं आहे आणि नंतर आहे ना वावीला जायचं आहे, तिथं तिची एंगेजमेंट आहे. तर तिचे 3 लुक आहे. तर पहिलं लुक आम्ही इथूनच करून घेणार आहे, त्याच्यानंतर मग तिकडे जाणार आहे लोकेशनवरती. तर मेकअप प्रोडक्ट आणि ते मी वरती काढून ठेवले, तर ती पण यायलाच. आता इकडे ना आता ब्राईड आलेली होती मेकअपसाठी आणि तिचा ना हा पहिला लुक होता. तर पिंक कलरची साडी होती आणि नंतर आहे ना थोडीशी अशी ग्रीन टाईप होती. तर आम्हाला तो लुक आहे ना तिकडे करायचा होता लॉन्सवरती. तर पहिले इथं ना आता हा लुक करून घेते मी. आणि मला आहे ना ब्रायडल ऑर्डरसाठी पण आहे ना खूप सारे कमेंट येत्या. तर आहे ना तुम्ही मला इंस्टाग्रामला आहे ना मेसेज करा, अपेक्षा गमे ID आहे. तर मी तुम्हाला तिथे सगळ्या मेकअपच्या डिटेल्स वगैरे रेट सर्व सेंड करल. आणि शॉप कुठे आहे या सुद्धा खूप सारं कमेंट आहे. तर आपले शॉप आहे चासनळीला, कोपरगाव तालुक्यामध्ये. आणि आपले पार्लरचे क्लासेस सुद्धा चालू आहे, बेसिकचे, ॲडव्हान्सचे. आणि त्याच्यामध्ये ना पार्लरची किट सुद्धा आहे ना मोफत भेटणार आहे स्टुडंटला. जर तुम्ही जवळ असेल तर नक्की क्लास जॉईन करू शकता. आणि ऑनलाईन क्लासेस विषयी सुद्धा मला खूप सारे कमेंट आहे, पण आपले ना ऑनलाईन क्लासेस नाही, ऑफलाईनच आहे. कारण ऑनलाईन एवढं डिटेल्स ना शिकवता नाही येत त्याच्यामुळे. आणि तसं आपल्या पार्लरमध्ये ना स्टुडंटची ना खूप जास्त प्रॅक्टिस होते, कस्टमर पण चालू राहतं कंटिन्यू. राईटचं आहे ना आता पहिला लुक झाला आहे आणि आम्हाला आता जायचं आहे लॉन्सवरती. तर आम्ही ना मेकअपच्या बॅगा वगैरे सगळं गाडीमध्ये ठेवून घेतलं आहे. आता फक्त निघायचंच आहे आणि पाऊस पण चालू आहे बाहेर थोडासा. पल्लवी पण मस्त आवरून आली आहे. तर आता आम्ही निघतो. आम्ही आलो होतो आता लोकेशनवरती आणि ना ब्राईडच्या बहिणीचा पण मेकअप होता आणि तिच्या लग्नाचा मेकअप पण आहे ना आपल्यालाच होता. तर आता 1 महिना झाला, तुम्ही ते ब्लॉग वगैरे बघितले असतील. आणि तिच्याच बहिणीचा आता एंगेजमेंटचा पण आपल्यालाच मेकअप आहे. आणि दोघी पण खूप भारी होत्या, प्रत्येक गोष्ट नाही का मला विचारून करायच्या, साडी वगैरे, बांगड्या. आणि एंगेजमेंटचा मेकअप आता केला ती नवरी सुद्धा म्हणजे तिचीच बहीण, तिने पण सगळं मला विचारून केलंय. आणि तुम्ही सुद्धा जर कोणत्या मेकअप आर्टिस्टला मेकअप दिलेला असेल तर काही गोष्टी त्यांना पण विचारल्या पाहिजे. कारण आहे ना आपल्याला पण भरपूर आयडिया भेटतात काय केलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे. म्हणजे मेकअपच्या वेळेस प्रॉब्लेम नाही होत, कारण ज्वेलरी पण आपण आधी सिलेक्ट केलेली असती. त्याच्यामुळे काही गोष्टी वेळेवरती जर नाही झाल्या तर आपली पण चिडचिड होते. त्याच्यामुळे ना ज्वेलरी वगैरे सगळं आधीच सिलेक्ट करून, बांगड्या वगैरे, तर नंतर आहे ना आपल्याला सोपं जातं ते. आणि आपल्याला पाहिजे ते ऐन वेळेस भेटत पण नाही. ब्राईडचे ना आता 2 लुक झाले, आम्हाला ना आता तिसरा लुक करायचा आहे. तर आता आहे ना केक कटिंग आहे, त्याच्यावरती लेहंग्यावरती लुक करायचं आहे आम्हाला. तर ते ना जेवण करायला गेली, आमचं जेवण झालं, आम्ही बसलो आहे आता निवांत. तर आता आहे ना ती आली का लगेच आम्हाला दुसरा लुक करायचा आहे. आम्ही चाललोय आता घरी, 4 वाजत आले आता. आणि ब्राईडचे तिन्ही पण लुक झाले. तर पावसाचं वातावरण पण झालंय बाहेर. मी एकटीच पाठीमागं बसलेली आहे, सगळ्या पुढं बसले. वरती आता स्वयंपाक, तर डांगर करायचं आहे आणि अजून काय गवारीच्या शेंगा. आणि इकडं माझी मॅगी पण होते, मला भूक लागलेली आहे, आता मी मॅगी खाणार आहे. मस्त चटणी पण, या चटणीचं करते का डांगर सगळी दे टाकून. नाही होणार, नाही होणार, नाही डांगर गोड लागत मम्मी, कारण त्याचे शेंगदाणे पण नाही होणार तिखट. पाऊस चालू आहे बाहेर. ते कढईमध्ये डागून जाईन बरं का, नाही तर जळून जाईन. मॅगी झाली का माझी तिकडून. मम्मीच्या फोनमध्ये शूट घ्यायचं चालू आहे, माझ्या फोनचं स्टोरेज भरलंय. हा ना, हालून घे ना, हालून घेन तिकडे.
तापले ते. हां. आणि आम्ही घरी आल्यावरती पण आहे ना कस्टमर चालू होते, वॅक्सचे कस्टमर होते, परत आयब्रो ते पण होते. तर एवढा व्हिडिओ घ्यायला नाही भेटला कारण पार्लरमध्ये ना गर्दी झाली होती. आम्ही घरी आल्या आल्या कस्टमर चालू झाले होते आणि मी पण खूप थकलेली होते.